नमस्कार. आज मी एकदम सोप्या पद्धतीने 2 ते 3 महिने टिकणारं आणि चवीला पण खूप टेस्टी असं मी टोमॅटोचं चटपटीत लोणचं बनवणार आहे. आपण बऱ्याच वेळा लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्यांचं सुद्धा लोणचं आपण खात असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे खाऊन जर का कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीचं टोमॅटोचं लोणचं जर का तुम्ही एकदा जरी खाल्लं, तर ह्या लोणच्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. एवढं हे जबरदस्त टेस्टी बनून तयार होतं. हे लोणचं आधी बनवून ठेवलं तर भाजी कधी आपल्याला कमी पडली तर अशा वेळी हे लोणचं तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता. तर असं चटपटीत आणि एकदम वेगळ्या पद्धतीचं लोणचं बनवण्यासाठी आपण घेणार आहोत एकदम लालसर असे टोमॅटो. टोमॅटो घेताना एकदम ताजे आणि लालसर असे बघून घ्यायचे. टोमॅटो हे मी धुवून चांगले पुसून घेतलेत. टोमॅटो धुतल्यावर त्यावर अजिबात पाणी राहायला नको, ते चांगले कोरडे करून घ्यायचे. या टोमॅटोचा वरील भाग काढून घ्यायचा आहे. आता याला मधोमध कट करून याचे आपण मोठे मोठे पीसेस करून घेणार आहोत. कारण हे टोमॅटो मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे, त्यासाठी हे रफली कट करून घ्यायचे. तर असेच मी सर्व टोमॅटोचे फोडी करून घेणार आहे. हे लोणचं बनवायला खूप सोपं आणि पटकन बनून तयार होणार आहे. आता मी गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले. तेल हलकंसं गरम झाल्यावर यामध्ये कट केलेले सर्व टोमॅटो घालून घ्यायचे. तर आता हे टोमॅटो या तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे. टोमॅटो लवकर मऊसूद होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालते. मीठसुद्धा या सर्व टोमॅटोला लागेल असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यावर आता झाकण ठेवून हे 5 मिनिटं तरी शिजत ठेवूया. 5 मिनिटे झालेली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. तर इथे टोमॅटो अजून चांगले शिजलेले नाही आहेत, तर यांना आपण पुन्हा झाकण ठेवून चांगलं शिजून घेऊया. गॅसची फ्लेम ही स्लो ठेवून हे पुन्हा मी 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून शिजून घेणार आहे. तर 15 मिनिटे झालेले आहेत. तर पुन्हा आपण झाकण काढून बघूया. तर इथे टोमॅटो मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत. तर यामध्ये आता मी चिंचेचा पल्प घालून घेणार आहे. चिंचेच्या पल्पऐवजी तुम्हाला जर का चिंच घालायची असेल तर तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता. चिंच घालण्याआधी त्यामध्ये असलेल्या बिया किंवा धागे हे सर्व काही काढूनच यामध्ये चिंच घालायची आहे. यामध्ये असलेलं टोमॅटोचं सर्व रस आटेपर्यंत आपण हे चांगलं परतून घेतलं आहे. आता गॅस बंद करून हे थंड होण्यास ठेवूया. हे थंड होईपर्यंत गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली आहे. मोहरी हलकीशी गरम झाल्यावर अर्धा चमचा मेथीदाणे घालून घेतलेत. मेथीदाण्यांचा हलकासा कलर चेंज झाला की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम ही स्लो ठेवून हे सर्व हलकंसं भाजून घ्यायचे. आता हे सुद्धा आपण सर्व काही थंड होण्यास ठेवून देऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेले टोमॅटो यामध्ये मी घालून घेते. हे टोमॅटो एकदम बारीक न करता थोडे जाडसरच यामधून फिरून घ्यायचे. वरून यामध्ये 15 ते 16 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये पाणी अजिबात न घालता हे असंच मिक्सरमधून जाडसर फिरून घ्यायचे. तर असं मी मिक्सरमधून जाडसर फिरून घेतलं आहे. तर अशी टोमॅटो आणि लसूणची पेस्ट तयार झाली आहे. आता दुसऱ्या लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे भाजलेले मोहरी, मेथीचे दाणे आणि जिरे फिरून घेणार आहे. तर अशी ही यांची बारीक पावडर तयार करून घेतली आहे. आता मी गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये अर्धा कप तेल घालून घेतले. लोणचं हे जास्त दिवस चांगलं टिकण्यासाठी यामध्ये तेल जरा जास्त घालून घ्यायचे. तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा राई घालून घेतली आहे. राई चांगली तडतडल्यावर 1 चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरेही छान असं फुलल्यावर 10-12 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. इथे मी मोठ्या लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत आणि बारीक लसणीच्या पाकळ्या मी तशाच घेतल्या आहेत. आता हे तेलामध्ये चांगले परतून झाल्यावर यामध्ये 15 ते 16 कढीपत्त्याची पाने घालून घेतली आहेत. नंतर पाव चमचा हिंग घालायचे. आता वरून 4-5 सुक्या मिरच्यांचे मधोमध तुकडे करून त्यामध्ये घालून घ्यायचे. या मिरच्यांमधल्या बिया सर्व काढून टाकायच्या आहेत. आता यामध्ये मी मोहरी, मेथीदाणे आणि जिरे यांची पावडर घालून घेतली आहे. गॅसची फ्लेम ही स्लो ठेवूनच हे सर्व परतून घ्यायचे. हे सर्व काही यामध्ये 1 मिनिटभर चांगलं परतून झाल्यावर यामध्ये आता मिक्सरमध्ये फिरवलेलं टोमॅटो आणि लसूण ते यामध्ये घालून घ्यायचे. हे बारीक केलेले टोमॅटोसुद्धा या तेलामध्ये थोडा वेळ परतत राहायचे. आता हे सर्व चांगलं मिक्स झाल्यावर यामध्ये मी काही सुके मसाले घालणार आहे. तर इथे मी 1 चमचा रेड चिली पावडर घातली आहे. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालून घेणार आहे. काश्मीरी रेड चिली पावडर वाटीला थोडीशी चिकटल्याने ती मी पुन्हा यामध्ये घालून घेतली आहे. काश्मीरी रेड चिली पावडर ही तिखट नसून
या लोणच्याला कलर छान येण्यासाठी ही पावडर आपण यामध्ये घातली. आता यामध्ये पाव चमचा हळद घालून चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ इथे मी टोमॅटो शिजवताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे आता मी मीठ थोडंसंच घालून घेतलंय. हे सर्व मसाले यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे. तर असं हे आपलं मस्त चटपटीत टोमॅटोचं लोणचं बनून तयार झालंय. लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी यामध्ये तेल आणि मिठाचं प्रमाण जास्त घ्यायचंय. जर का हे लोणचं तुम्हाला 2 ते 3 महिने टिकवायचं असेल तर काचेच्या बरणीमध्ये अजिबात पाण्याचा थेंब न ठेवता पूर्णपणे ती कोरडी करून घ्यायची आहे. मगच त्यामध्ये लोणचं भरून तिचं झाकण व्यवस्थित लावून ती लोणच्याची बाटली फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. तरच हे लोणचं तुम्ही 2 ते 3 महिने खाऊ शकता. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.